माढा लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. त्याच्या मागचं एक कारण असं आहे की 2009 ते 2014च्या कालखंडापर्यंत शरद पवार त्या भागातून खासदार होते. त्यानंतर 2014च्या लोकसभा इलेक्शनमध्ये शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना त्या ठिकाणावरून उभं केलं आणि त्यांना निवडूनही आणलं. परंतु 2019चं लोकसभा इलेक्शन हे खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग होतं माढा मतदारसंघासाठी. का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला माढा लोकसभा मतदारसंघ 2019 मध्ये पडला गेला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुललं आणि ते कमळ फुलवलं कोणी तर ते म्हणजे रणजित नाईक निंबाळकर यांनी. माढाचं 2019चं लोकसभा इलेक्शन अजून एका कारणामुळे इंटरेस्टिंग होतं की 2014 ते 19च्या कालखंडामध्ये जे विजयसिंह मोहिते पाटील हे त्या ठिकाणचे खासदार होते आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांनी ऐन वेळेला राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि भाजपामध्ये प्रवेश केला आणि जवळपास 1.5 लाख मतांची लीड ही मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना दिली होती. आता येऊ 2024च्या लोकसभा इलेक्शनकडे. आत्ताच्या कालखंडामध्ये माढा मतदारसंघामधून भाजपाचे आत्ताचे जे खासदार आहेत नाईक निंबाळकर ते तर आहेतच, पण त्यांच्या विरुद्ध उभं कोण आहे तर धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे. 15 दिवसापूर्वीपर्यंत माढा मतदारसंघाची परिस्थिती अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवारांचा फॅक्शनचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या पक्षाकडे ह्या भागातून उभा करण्यासाठी उमेदवार सुद्धा भेटत नव्हता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोण कोणाच्या बाजूने हे आपण थोडक्यात पाहून घेऊ तर माढाचे आमदार बबनदादा शिंदे, त्याचबरोबर करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे हे दोघे सावत्र भाऊ, त्याचबरोबर शहाजी बापू पाटील हे तेच आहे की काय झाडी काय जंगल एकदम ओके म्हणणारे, जे गुवाहाटीमध्ये जाऊन हे वाक्य बोलले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाले होते. रणजित नाईक निंबाळकर यांच्या बाजूनी उभे आहेत. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनी कोणी तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने त्यांचे काका म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील हे तर आहेतच, परंतु त्यांचं मोहिते पाटील फॅमिली ही जी फॅमिली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकदम इन्फ्लुएन्शियल पॉवरफुल फॅमिली आहे, संपूर्ण फॅमिली ही धैर्यशील यांच्या बाजूनी उभी आहे आणि हे दोन्हीही उमेदवार तोलामोलाचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणावरून फाईट ही छोट्या मार्जिनवरूनच होण्याची शक्यता आहे. उत्तमराव जानकर हे ह्या ठिकाणच्या पॉलिटिक्समध्ये स्वतःचं अस्तित्व बाळगून त्यांनी अजूनपर्यंत स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ते 19 एप्रिलला स्वतःची भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्यानंतर कोणाच्या बाजूने ते जातील का तसेच तटस्थ राहतील हे त्यावेळेस पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. धैर्यशील मोहिते पाटीलला उमेदवारी देऊन शरद पवारांनी शेवटचा पत्ता खेळलेला आहे. आता खऱ्या अर्थाने पाहणं गरजेचं आहे की ह्या मतदारसंघामधून भाजपा निवडून येतोय का शरद पवारांचा फॅक्शन निवडून येतोय.